परंतु त्यामध्ये फक्त स्पेसिफिक विषय मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. या जमिनीमध्ये आपण जी कुर्ल्याची आपल्या जी दूधशाळेची जी जमीन हस्तांतरित केलेली आहे ती जमीन मूळ टेंडर डॉक्युमेंटमध्ये भरली होती का ती जर नसती तर आता नवीन तुम्ही ही जमीन देताय आणि त्यामध्ये फक्त 25% रेडी रेकनरच्या किमतीने देताय. माझी शासनाकडे मागणी आहे की यामध्ये किती महसूल बुडलेला आहे आणि त्यामध्ये या संबंध धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची श्वेतपत्रिका आपण काढा. महसूल विभागाच्या बद्दल काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो. महसूलच्या ज्या प्रकारे महसूल विभागाचा कारभार चाललेला आहे आणि ज्या प्रकारे शासकीय जमिनी मातीमोल किमतीने मोठ्या मोठ्या उद्योगपतींना बिल्डर्सना दिल्या जात आहेत त्यामध्ये शासनाचा महसूल बुडतोय. त्यामध्ये मी 2-3 स्पेसिफिक केसेस आपल्याकडे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अध्यक्ष महोदय, पहिलं प्रकरण आहे 1956 साली मालवणी, अक्से व मारवे या भागातील 114 एकरापेक्षा जास्त जमीन काही अटी शर्तीसह मेसर्स इंडिया फार्मच्या कंपनीज रिक्लेमेशन करण्याकरता देण्यात आली होती. त्यामध्ये 50% जमीन 10 वर्षाच्या लागवडीखाली आणणे आणि उर्वरित 50% जमीन पुढच्या 20 वर्षाखाली लागवडीखाली आणण्याची अट होती. सदरची जमिनीचा शर्तभंग झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ती जमीन शासन जमा करण्याचे आदेश दिले. त्याच्यावरचं अपील देखील कमिशनरनी फेटाळलं. परंतु त्यानंतर मंत्री महोदयांच्याकडे अपील केलं असताना मंत्री महोदयांनी मात्र त्याची 31/10/23 रोजी सुनावणी घेऊन आदेश दिले आणि ही जमीन कंपनीला परत देण्याचे आदेश दिले. अध्यक्ष महोदय, आता ठीक आहे, परत देण्याचे आदेश काही कारणामुळे दिले का, पण त्या आदेशाकडे जर आपण जर पाहिलं त्यामध्ये काय आदेश दिले होते ते आदेश इतके बेकायदेशीर आहेत की त्याची अंमलबजावणी केली तर शासनाचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. म्हणून जिल्हाधिकारी मुंबई उपनगर न्यायालय यांनी अपर मुख्य सचिव महसूल यांना आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केलेली आहे. अध्यक्ष महोदय, या मंत्री महोदयाच्या निवेदनामध्ये त्यामध्ये मी काही भाग वाचून दाखवतो. वाद मिळकतीत जमीन महसूल संहितेच्या कलम 37 आणि 295च्या तरतुदी लागू नसल्याचं नमूद करून हस्तांतर, असाइनमेंट, भार निर्माण करणे, बक्षीसपत्र निर्माण करून देणे, पोट भाड्याने देणे, विकसित करणे यावर कुठलेही निर्बंध मेसर्स इंडिया फार्मचा लागू राहणार नाहीत. काही सगळे निर्बंध काढून टाकले. म्हणजे जमीन शासनाची असून त्यावर शासनाचा कुठलाही हक्क राहणार नाही आणि हे सगळं धोरण शासनाच्या प्रचलित धोरणाच्या विरोध आहे आणि त्यामुळे शासनाच्या अतोनात नुकसान करणारे कायदे. अध्यक्ष महोदय, अर्जदाराने सदरची जमीन भोगवटादार वर्ग 2 मध्ये रूपांतर करून मिळावीची विनंती पण केली नाही. विनंती न करता वापरात बदल करण्याकरता लागणारे शुल्क पण भरलेले नाही, पण ते पण माफ केले गेलेले आहे महसूल मंत्र्यांच्या आदेशामध्ये. अध्यक्ष महोदय, शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय सदर कंपनी सदरची जमीन वित्तीय संस्थांच्याकडे गहाण ठेवून त्यावर बोजा चढवू शकते अशी परवानगी देखील या आदेशाद्वारे देण्यात आलेली आहे. म्हणजे सदरची कंपनी शासनाची जमीन एखाद्या वित्त संस्थेकडे शासनाची परवानगी न घेता गहाण ठेवू शकते किंवा हस्तांतर करू शकते. यावर शासनाचा कुठलाही अंकुश राहणार नाही. म्हणजे भाडेपट्टीने घेतलेल्या जमिनीची सदर कंपनी मालक होणार आहे. अध्यक्ष महोदय, नमूद करण्यासारखी बाब आहे की या आदेशात असे म्हणण्यात आलेले आहे की प्रस्तुत प्रकरणाची पार्श्वभूमी व उपलब्ध अभिलेख विचारात घेऊन सदरचा न्याय निर्णय पारित केला असल्याचे सदरचा न्याय निर्णय अन्य प्रकरणामध्ये पूर्व उदाहरण ग्रह समजण्यात येऊ नये. अध्यक्ष महोदय, या एका प्रकरणामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे माझी मागणी आहे की या 114 एकर जमीन हस्तांतरामध्ये शर्तभंग झालेली असताना एवढी खास मेहरबानी या कंपनीबद्दल महसूल मंत्री महोदयांच्या लेवलवर का झालेली आहे याचं या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये आपण सांगावं की हे सगळं प्रकरण काय ते आपण सांगावं.
अध्यक्ष महोदय, दुसरं महत्वाचं प्रकरण, मी फक्त दोनच प्रकरण घेणार आहे की महत्वाचं प्रकरण सभागृहामध्ये खूप चर्चा झालेली आहे. अध्यक्ष महोदय, ते म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये खूप मोठा विषय आहे, खूप मोठा स्कॅम आहे हा. परंतु त्यामध्ये फक्त स्पेसिफिक विषय मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. या जमिनीमध्ये आपण जी कुर्ल्याची आपल्या जी दूधशाळेची जी जमीन हस्तांतरित केलेली आहे, ती जमीन मूळ टेंडर डॉक्युमेंटमध्ये भरली होती का म्हणजे ती जर नसती तर आता नवीन तुम्ही ही जमीन देताय आणि त्यामध्ये फक्त 25% रेडी रेकनरच्या किमतीने देताय. आता ही जर शर्त मूळ टेंडरमध्ये असती तर आणखी कोणीतरी त्यामध्ये टेंडर भरला असतं. मूळ टेंडर शर्तीमध्ये बदल करून ही मेहरबानी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये करण्यात आलेली आहे. आणि मूळ धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या जमिनी होत्या तेही काही माहिती नाही. सॉल्ट पॅन्ट लँड आहे का, मुलुंडची लँड आहे का, देवनारची लँड आहे का, हा इतका मोठा विषय आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी मी या ठिकाणी वर्षाताई जेव्हा सभागृहात होत्या त्यांनी खूप आवर्जून हा विषय मांडला होता. आता लोकसभेमध्ये देखील हा विषय मांडतात. आणि अर्थातच अध्यक्ष महोदय, या प्रकल्पाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. माझी शासनाकडे मागणी आहे की यामध्ये किती महसूल बुडलेला आहे आणि त्यामध्ये या संबंध धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची श्वेतपत्रिका आपण काढा. अन्यथा जेव्हा ऑक्टोबरमध्ये सरकारमध्ये बदल होईल तेव्हा सर्व प्रकरणाची चौकशी करून कोण कोण यामध्ये दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. सगळे प्रकल्प हा रद्द करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मला 2 मुद्दे मांडायचे. धन्यवाद.